नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत तीनही खंडपीठांसाठी ची मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. लिपिक, शिपाई, हमाल, चालक, त्याचबरोबर यामध्ये पाहिलं तर स्टेनोग्राफर हे सुद्धा पद होतं. तर या सगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया निकाल यायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता, कालच आपण अपडेट दिली होती की चालक पदासाठीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. ड्रायव्हर पदासाठी आता जी राहिलेली पदे आहेत, लिपिक, शिपाई आणि हमाल, फराश, या पदांसाठीचा निकाल सुद्धा लवकरच जाहीर होईल. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या भरतीबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत. चालक, लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश पदांच्या कट ऑफ आणि सेफ झोनमधील निकालाबाबत आज आपण सविस्तरमध्ये पुन्हा एकदा जाऊन घेऊयात की कट ऑफ हा कितीपर्यंत कमी जाऊ शकतो आणि निकाल हा कोणत्या दिवशी जाहीर होईल, म्हणजे कोणत्याही क्षणी हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर अशाच भरती अपडेट्स सगळ्यात अगोदर येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता पाहिलं तर पाहू शकता, सर्वप्रथम चालक या पदाबद्दल बोलायचं झालं तर यावेळी कट ऑफ अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचं दिसत आहे. चालक पदासाठीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. तुमची याद्या सुद्धा लागलीत, तुम्ही चेक करू शकता. मात्र खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही उमेदवाराचं गुण जे आहेत, मार्क्स हे दाखवलेले नाही आहेत. फक्त उमेदवाराचं नाव आहे आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर हा दिसून येतोय लिस्टमध्ये. तर चालक पदासाठी परीक्षा एकूण 20 गुणांची होती आणि सध्याच्या अंदाजानुसार कट ऑफ ही 16-17 गुणांच्या आसपास राहिलेला आहे असं वाटतंय. पाहू शकता, कारण मार्क्स हे जाहीर झालेले नाही आहेत. चालक पदासाठी एकूण 37 जागा होत्या आणि भरती प्रक्रियेमध्ये साधारण 15 म्हणजे 15 एका जागेसाठी 15 या गुणोत्तर वापरण्यात आलं आहे. म्हणजे पाहू शकता, एका जागेसाठी 15 उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरू शकतात, अशी ती यादी जाहीर झाली. तर मुंबई उच्च न्यायालयासाठी पाहिलं तर 565 उमेदवारांची यादी त्यानुसार चालक पदासाठी ही जाहीर झालेली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरसाठी सुद्धा आणि यानंतरनं जे दुसरं जे आहे यामध्ये नागपूर खंडपीठासाठी सुद्धा उमेदवारांची यादी जाहीर झाली. तर ही महत्त्वाची अपडेट यामध्ये चालक पदासाठीची. त्याच्यानंतरनं लिपिक पदासाठी पाहिलं तर निकाल हा कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर लिपिक पदासाठी तब्बल 1332 इतक्या जागा होत्या, त्यामुळे कट ऑफ जो आहे असाच तुलनेनं मध्यम राहण्याची शक्यता आहे. मात्र ज्या पद्धतीने चालक पदासाठीचा निकाल जाहीर केला आहे त्यामध्ये उमेदवारांचे कोणतेही गुण दाखवलेले नाही आहेत, दर्शवलेले नाही आहेत. तशाच पद्धतीचा निकाल जो आहे हा लिपिक, त्याचबरोबर शिपाई, हमाल आणि फराश पदासाठी सुद्धा लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कट ऑफ ही मध्यम राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे गुण माहीत असतील तर तुम्हाला अंदाज हा येऊ शकतो. त्याचबरोबर ही परीक्षा जी आहे 90 गुणांची होती आणि अंदाजित कट ऑफ हा 55 ते 60 गुणांच्या दरम्यान राहू शकतो. आणि ज्यांचे गुण 55पेक्षा जास्त आहेत त्यांनी स्वतःला सुरक्षित झोनमध्ये समजावं. त्यांचं यादीमध्ये नाव जे आहे हे 100% येईल. तुम्हाला तुमचे गुण माहिती आहेत, अंदाजित किती आलेत, 55पेक्षा जास्त असतील तर यादीमध्ये नाव येईल, निश्चिंत राहू शकता. त्याचबरोबर एकाच 15 गुणोत्तरानुसार जवळजवळ 20,000 उमेदवार जे आहे पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील. म्हणजे जी पहिली यादी जी आहे उमेदवारांचे शॉर्टलिस्ट लागेल लिपिक पदासाठी, त्यामध्ये 20,000 उमेदवार असतील आणि त्यांची पुढे टायपिंग टेस्ट असेल. त्याचबरोबर मुलाखतसाठी त्यांना बोलवलं जाईल. यानंतरचं त्यांचं जे वेळापत्रक आहे, म्हणजेच हॉल तिकीट देऊन त्यांचं वेळापत्रक प्रत्येक उमेदवारासाठी एक तारखेनुसार जाहीर केले जाईल. ही पुढची अपडेटसुद्धा लवकरच उपलब्ध होईल. आता शिपाई, हमाल आणि फराश या पदाविषयी माहिती पाहूयात. हे तिन्ही जी पदे आहेत एकूण सुमारे 887 तिन्ही पदांसाठी. शिपाई, हमाल आणि फराश तिन्ही पदांसाठी 887 जागा होत्या आहेत. परीक्षा एकूण 30 गुणांची झाली आणि 20 गुण जे आहेत हे मुलाखत आणि शारीरिक चाचणीसाठी असणार आहेत. तर 30 गुणांसाठीचे सध्याचे विश्लेषण जे आहे यानुसार 19 ते 24 गुणांच्या दरम्यान हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. इथे सुद्धा तुमचं नाव त्याचबरोबर रजिस्ट्रेशन ID दिसेल, पण तुमचं जे गुण आहेत हे दाखवले जाणार नाही आहेत जे पात्र होतील त्यांचे. जर तुमचे गुण
24 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही चांगल्या सेफ झोनमध्ये आहात असं समजू शकता. 19 ते 24 गुण तुम्हाला असतील तर निकालाची प्रतीक्षा करावी. त्याचबरोबर तुमचं यादीमध्ये नाव येण्याची शक्यता सगळ्यात जास्त बनते. इथे सुद्धा एकाच 15 यानुसार एका जागेसाठी 15 उमेदवार, यानुसार 13 ते 14,000 उमेदवार जे आहे पुढच्या स्टेपसाठी बोलवले जातील. पुढची स्टेप लिपिक, शिपाई हमाल आणि फराशसाठी पुढची जी स्टेप आहे यामध्ये उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे घेतली जाईल. आता यामध्ये ह्या जी स्टेप आहे या स्टेपमध्ये 20 गुणांसाठी असेल आणि त्याच्यानंतर अंतिम 50 गुणांपैकी उमेदवाराची अंतिम निवड यादी ही जाहीर केली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा शॉर्टलिस्ट लागली की लगेचच 1 ते 2 दिवसामध्ये उमेदवारांचं वेळापत्रक जे आहे पुढच्या स्टेपसाठीचं, शारीरिक चाचणीसाठीचं आणि मुलाखतीसाठीचं हे जाहीर केले जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे राहिलेली पदे आहेत यांचा निकाल हा कधीपर्यंत लागेल. तर पाहू शकता तर चालक पदासाठीचा निकाल जाहीर झाला आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर आणि यामध्ये नागपूर खंडपीठाचा निकाल आणि कट ऑफ 16 जूनच्या आत, पाहू शकता महत्त्वाची तारीख 16 जूनच्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि यापूर्वी 7 जून आणि 10 जूनच्या तारखा या चर्चेत होत्या. मात्र पाहू शकता 7 आणि 10 जूनला चालक पदासाठीचा निकाल जाहीर झाला आहे. म्हणजे 16 तारखेच्या पुढच्या 4 ते 5 दिवसांच्या आत निकाल जो आहे सगळ्या पदांसाठीचा एक एक करून जाहीर होण्याची शक्यता आहे. सगळ्या पदांसाठीचा निकाल एकत्रच लागणार नाहीये. आता चालकचा लागलाय 2 दिवसामध्ये, पुन्हा लिपिक पदासाठी जाहीर होईल. त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये पुढचा जो शिपाई हमाल फराश आहे या पदांसाठीचा जाहीर होईल. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. लेखी परीक्षेमध्ये नाव आलं म्हणजे तुमची शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुमची अंतिम निवड झाली असं अजिबात समजू नका. पुढील टप्प्यासाठी पात्रतेचा हा टप्पा असणार आहे. पुढची स्टेपसुद्धा खूपच महत्त्वाची आहे. तुमचं जर सेफ झोनमध्ये असाल तर तयारी करायला काहीच हरकत नाही आहे, कारण शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता सगळ्यात जास्त बनते. विशेषतः शिपाई हमाल आणि फराश या पदांसाठी पुढे शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ कशी, तर लेखी परीक्षा 30 गुणांसाठी, शारीरिक चाचणी 10 गुणांसाठी, मुलाखत 10 गुणांसाठी. अशा प्रकारे अंतिम मेरिट लिस्ट जी आहे ही 50 गुणांपैकी तयार केली जाऊ शकते. म्हणूनच लेखी परीक्षेनंतरनं तसेच शारीरिक तयारी आणि मुलाखतीची तयारी सुरू करणं आवश्यक आहे. अंतिम निवड ही सर्व टप्प्यातील एकत्रित गुणांवर अवलंबून असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एकूण किती गुण मिळाले आहेत आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे कट ऑफचा अचूक अंदाज लावता येईल. अशाच भरती आणि निकाल, त्याचबरोबर सरकारी नोकरीच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.